तर नागपुरात सुरू असलेल्या पावसामुळे आता प्रतापनगरमधील सुमलवार शाळेमधील मैदानामध्ये पाणी साचलं। मैदानामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेमध्ये अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर सुमलवार शाळेला उद्या सुट्टी देण्यात आल्याची माहिती देखील प्राचार्यांनी दिली आहे। तर इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सुमलवार शाळेमधील मैदानामध्ये हे पाणी साचलेलं आहे। शाळेच्या बसेस देखील आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। अशा दोऱ्या बांधण्यात आल्यात। स्थानिकांकडून देखील मदत केली जाते। नागपुरातील सोमलवार शाळेमध्ये एकूण जवळपास 2,500 विद्यार्थी होते। आपण बघू शकतो 1 ते 1.5 तासाच्या पावसामध्ये हाहाकार माजला आणि जवळपास गुडघ्याभर किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त पाऊस जो आहे, पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलं होतं आणि अजूनही आपण बघू शकतो रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। गंभीर परिस्थिती अचानक झालेल्या पावसामुळे, पण तेवढे जबाबदार आहे जो कंत्राटदार या रस्त्याचं काम करते, कारण की या रोडचं काम सुरू असल्यामुळे इथे पाण्याचा निचरा जो आहे तो व्यवस्थित होऊ शकला नाही आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। अजूनही रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्कूल बस या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला त्या स्कूल बसची काय स्थिती झाली आपण हे बघा। हे दृश्य आहे, या स्कूल बसनं मधून काही विद्यार्थ्यांना काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ती बस जी आहे त्या ठिकाणी अडकलेली आहे। आता बरंच पाणी कमी झालेलं आहे। महानगरपालिका प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहे। डॉक्टर विपिन इटनकर मनपाचे आयुक्त या ठिकाणी पाहणी करतात। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शाळेत विद्यार्थी अडकलेले आहे तिथली पाहणी जी आहे ती आयुक्तांमार्फत या ठिकाणी केली जात आहे आणि यात दोषी कोण आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं महानगरपालिका आयुक्तांकडून सांगितलं जात आहे। आपण ही परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण फायरची टीम या ठिकाणी आली, स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची संपूर्ण आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। 2 घंट्यामध्ये जवळपास 110.8 mm पाऊस झाल्यामुळे याच्या इकडे पण एक नाला आहे, इकडे पण आहे आणि दुसरा आहे की वर्ल्ड बँक डिव्हिजनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्याची अडचण झालेली आहे। आम्ही पूर्ण आमची डिझास्टरची टीम, फायरची टीम लावून मुलांना सुखरूप आपण बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे आणि याचं कारण काय आहे, हे कामाचं डिले करून याचं चौकशी करून याच्यावर अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यात येईल। कारवाई होईल सर, कारण की कारवाई करू, आम्ही चौकशी करून कारवाई करू निश्चित। पालक चिंतित आहे सर। नाही, त्यामुळे मी स्वतः इथे येऊन मलाही जसंच कळलं तसं डायरेक्ट मी साईटवर आलेलो आहे आणि आमची फायरची टीम ऑलरेडी 2 आमच्या फायर स्टेशनची टीम येऊन रोप टाकून म्हणजे लवकर लक्ष झाल्यामुळे आपण पाऊस वाढायच्या पहिलेच त्यांना काढून घेतलेलं आपण बघितलं तर पाणी आता कमी होत आहे। नाही, खबरदारी अशीच घेऊ शकतो फक्त की समोरचं जे काम आहे ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, कारण तो ड्रेनेज नसल्यामुळे, कारण मूळ लक्षात घ्या की परिस्थिती निर्माणच याच्यामुळे झाली आहे की ते समोर पाणी वाहून जायला जागा नाही अजिबात। नेमकं पावसाळ्यात खोदकाम केलं, नेमकं पावसाळ्यात केलं आणि शाळा सुरू व्हायच्या अगोदर 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी असताना केलं नाही। मी 14 तारखेला म्युन्सिपल कमिशनरला पत्र देखील लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये आणि तरी सुद्धा हे काही झालेलं नाही। याची वॉर्निंग मी म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहून दिलेली होती।